खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती कळतेय। एसआयटीने चाकणकरांना चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती आहे। शिवनिका ट्रस्टच्या आजी माजी सदस्यांची चौकशी व्हायची शक्यता वर्तवली जाते। योग्य पद्धतीने कारवाई करता आहे, पारदर्शी कारवाई करता आहे आणि समन्स देणे म्हणजे काही त्या ठिकाणी अंतिम नाही आहे। शेवटी तपास होणं आवश्यकच आहे। प्रत्येकाचा तपास होतो। एखाद्याचं नाव आलं, उद्या समजा कुणाचे नाव आलं, पोलीस तपास करतात। पोलिसांना योग्य वाटलं तर कारवाई करतात, नाही वाटलं तर त्या ठिकाणी घरी पाठवतात। त्यामुळे समन्स म्हणजे खूप काही भूकंप पडला असं नाहीये। समन्स सर्वांनाच येत राहतात। त्यामुळे समन्सवर काय कारवाई होईल त्यामध्ये त्यांच्या बयानामध्ये, त्यांच्या पोलिसांच्या चर्चेमध्ये, पोलीस जेव्हा बयान घेतील किंवा जे काही पुढच्या काळात त्या केसमध्ये तथ्य समोर येतील त्यावर पुढची कारवाई होत असतं। आणि रुपाली चाकणकरांना एसआयटी चौकशीसाठी बोलवल्याचं समाधान आहे असं अंजली दमानी यांनी म्हटलंय। चौकशीत कोणती माहिती समोर येणार असा प्रश्न विचारलाय। कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही असं अंजली दमानी म्हणालेल्या आहेत। रुपाली चाकणकरांना एसआयटी कडनं चौकशीसाठी बोलवण्यात आलंय असं ऐकून बरं वाटलं। त्यात मला असं वाटतंय की कदाचित ज्या महिलांनी तक्रार दिली आहे त्यांच्यापैकी काही महिलांनी असंही सांगितलं असेल की आयोगाकडे आम्ही तक्रार दिली होती पण त्याच्यावर कारवाई झाली नाही, म्हणूनच कदाचित त्यांना आज बोलवलं असणार। आणि त्यांचा शिवनिकामधला असलेला जो रोल आहे तो देखील त्यांना त्याची विचारपूस केली जाणार।